चला मॅच लावून सुरुवात. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. विकी विकी बॅकबोन आहे या टीमचा. आपण पाहतायत एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतायत. आणि दुसऱ्या बाजूने असेल सुहान. बस स्टॉपला बोट टीम मॅच लावून सुरुवात. मित्रांनो टायमिंग लावला जातोय, लक्षात ठेवा. 15 मध्ये 3 षटक पूर्ण करायचे, लक्षात ठेवा. चला अंपायर सा इशारा येतोय, सामने अपन करूया शुरुआत. हमारे साथ है कॉम बॉक्स में नितिन सर जी, उनका भी स्वागत है. बेहतरीन आवाज के मालिक है. पहली गेंद विनीत लेकर तैयार. बेहतरीन खेती बैकफुट पर जाकर ऑफ स्टंप पर खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं. नितिन सर जी क्या कहना चाहेंगे? पहले मुकाबले में एक छोटी रन संख्या, मगर इस मुकाबले में क्या हमें ज्यादा रन संख्या देखने को मिल जाएगी? इथून दोन्ही संघ चांगले आहेत. बलाढ्य मजबूत संघ एकमेकांसमोर कित्येक वेळा खेळले आहेत आणि चांगली बॅटिंग होईल यात मात्र काही शंका नाहीये. परंतु पहिला बॉल काय सुंदर चांगली सुरुवात केलंय. पहिला बॉल आलाय, इथून डॉट बॉल. गोलंदाज विनीत गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. समोर विकी पाटील एक हार्ड हिटर बॅटर आपण पाहू शकतात. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला, इथे थोडी चुकी होतोय. डायरेक्ट हिट जर लागला असता तर नक्कीच परतावा लागला असता विकीला. विकी मात्र थोडीशी घाई करतोय, काही आवश्यकता नाहीये. पहिले 2 बॉल आहेत आणि इथून थोडीशी घाई केली जात आहे. इथून आपण पाहू शकता रिप्ले मध्ये किती काय केलं होतं, कारण विकेट किपरने दोन्ही हात डोक्यावर आले होते. हे बघा, आपण थोडंसं स्टेपर झाले होते, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमातून जरूर केला होता. डायरेक्ट हिट लागला असता तर खंतरे की घंटी होती विकीसाठी, परंतु इथून जीवनदान मिळाले असं म्हणायला हरकत नाहीये. थोडीशी चांगली खराब सुरुवात पाहतोय आपण बॅटिंग करणारी टीम, आणि सध्या बॉलिंग टीम चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस अगदी बॅटच्या रडारवर चेंडू आलाय, चेंडू निघून जाईल. 1 बाउंड, सीमा रेषा पार. ग्रामीण धमाका, चौकार 4. चला चला हो चला चला, माझे एकविराई जे भेटीला. चला चला हो चला थँक्यू. चला. रिप्ले आपण पाहू शकतात, अगदी शफल झाले होते आणि शफल होताना सुंदर अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला. पहिल्या 2 बॉल थोडा स्ट्रगल केला, त्यानंतर विकीच्या बॅटमध्ये आता दमदार चौकार आलाय. 4 धावांचे श्रीगणेशा केला जातो. युवा ग्रुप वाढीव टीम आपण पाहतात. प्रथम बॅटिंग करताना क्षेत्ररक्षण करणारी टीम आई जीवदानी कसरे बी टीम पाहायला मिळते. गोलंदाज कुली मार्कवर. हो, यावेळेस थोडंसं खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. 4 बॉलची समाप्ती आली. 4 धावा स्कोर काढवायत. आमच्या समवेत जहीर सर आपण पाहतायत. 7 जण या मैदानात जेव्हा स्पर्धा असते तेव्हा प्रत्येक दिवशी आवर्जून उपस्थित असतात. शुक्रिया नितिन सर जी, ये सभी आप ही के आशीर्वाद है. तमाम तुकान सर जी का और तमाम नारंगी का बहुत ही आशीर्वाद है, इससे ये बेहतरीन टूर्नामेंट करने का मौका मिलता है. अगली गेंद विनीता, और बेहतरीन गेंद की गुड लाइन से उछाल लेते हुए सफल होकर खेलना चाहते थे फाइन लेग पर, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे विकी. गेंद और बल्ले में सम्मत करना होगा. पावर प्ले था, पावर प्ले का उतना फायदा नहीं उठा पाए, मगर विनीत एक लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश करते हुए नजर आए. नितिन सर जी, यहाँ पर जो एक चौका आया, मगर वो गेंद उनके रडार में थी. उसके बाद विनीत ने टीम के लिए बैकअप किया. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच कौतुक करावं लागेल विनीतचं, कारण 5 बॉलमध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्या, त्यामध्ये 4 डॉट आल्यात, 1 चौकार आलाय. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. विनीतचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी केले, अप्रतिम. 5 बॉल डॉट आल्यात, फक्त 1 बॉलवर ती चौकार आली. त्यानंतर सुंदर कामगिरी केलंय. आज इथून गोलगोलांचा बोलबाला राहिलाय, कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्यात तर 4 ओव्हरमध्ये फक्त 20 धाबा खर्च केल्या होत्या, आणि तिथून सुंदर आदर्श फणसपाडाने हा मॅच लवकर जिंकला. 9 विकेट्स दाखवून इथूनही सुरुवात तशा प्रकारची झालंय, परंतु 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभ्या कराव्या लागतील. एक सुमधुर संगीत. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. थँक्यू. जयेश पाटील यांच्या आवाजामध्ये मात्र सुमधुर संगीत आपण ऐकतायत. टीमची टोटल 4 अंकावर अगदी जाऊन पोहोचले. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत असेल. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतात. नारंगी ग्रामीण धमाका 20-25 आसपासून या स्पर्धेला सुरुवात झालंय. जहीर सर आमच्या समेत जोडले जात आहेत. सातत्यानं चांगलं समालोचन हिंदीमध्ये करतायत, आणि डीबीएन त्यांना खूप चांगला सपोर्ट करते. डीबीएन के बारे में क्या कहोगे जहीर सर?
सर जी वाकई में डिवेन के बारे में जितना कहा जाए उतना कम है। बेहतरीन कवरेज है और बेहतरीन आगे बढ़ती हुई नजर आ रही है। डिवेन लाइन ऑफ स्टंप के बहुत ही बाहर है। अंपायर जरूर घूम जाएंगे, दोनों हाथ को फैलाते हुए वाइड का इशारा अंपायर कॉम बॉक्स में आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचती हुई 5 रनों पर बिना कोई नुकसान के। यहाँ पर बल्लेबाजी का जलवा बिकना होगा। दोनों बैटर को एक सलामी जोड़ी के लिए आया है तो आप घेर बदलने होंगे, क्योंकि पावर प्ले में आपने इतना बल्लेबाजी का जलवा दिखाया नहीं, तो इस ओवर में अपने को घेर बदलने होंगे। फिर से ऑफ स्टंप के बाहर गेंद है, दोनों हाथ खुल जाएंगे अंपायर के। लगातार वाइड गेंद है, मुझे दिशाई से आप भटक रहे हैं और दिशाई से आप भटकेंगे तो आपको पड़ेंगे भी फटके। गेंदबाजी करनी है तो लाइन टू लाइन गेंदबाजी का नजारा पेश करना होगा, क्योंकि आप जानते हैं कि यहाँ पर खतरनाक खेला जा रहा है। मगर अब नितिन सर जी, तुकान सर जी और आप जैसे कॉम बॉक्स में थे तो जिक्र है कि यही अगले महीने में एक डे नाइट क्रिकेट का महासंग्राम आने वाला है, उसमें आपको अपना खेल का जलवा भी करना है। अगली गेंद फिर से वही वाइड यॉर्कर डालने का प्रयास था, गेंद अब विकेट कीपर बीट हुए हैं, गेट थर्ड मैन बॉलिंग लाइन के बाहर चली जाएगी। ये आउटफील्ड फास्ट है, 1+4 4 रन कमांडी जा। माझे माऊले माऊले आई किरपेचे सावले ओढ भेटीची लागली मनाला तुझ्या माईचा आसरा हाय गाय आम्हाला. शुक्रिया डीजे। सासरा मैंने गेंदबाजी पर है, अभी तक उन्हें लाइन नहीं मिल रही है, दिशाई से भटक रहे हैं नितिन सर जी, तो क्या कहना चाहेंगे नितिन सर? सुंदर चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु पहिला षटक टाकलं, 4 धावा खर्च केल्या होत्या या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर वाईट बॉल आणि त्याच्यावर मिळाले 4 धावा. धावा कशा येऊ दे, युवा ग्रुपसाठी मात्र हे चांगलं आपण पाहतोय. 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. चेंडू आतापर्यंत फेकून झाले तर विचार केला तर तब्बल एकही बॉल झाला नाही आहे. चांगल्या नेतनी गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज प्रणय किने आपण पाहतायत. इथून पहिला बॉल हाताळला गेलाय. धावसंख्येचा विचार केला तर 11 रन ऑन द स्कोर कार्ड. रन फॉर टॉस। गेंद को ऑन साइड पर मोड़ दिया है। गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक इनको फिल किया जाएगा 1 खुद 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। और इस 2 रन के साथ रन संख्या में भी बढ़ोतरी होती हुई 13 रन होते हुए अब वहां पर गेंदबाजी को ठप्पा मिलता हुआ करना होगा। गेंदबाजी बेहतरीन लाजवाब। ये मुकाबले को अगर जीत कर आपने इस मैदान पर कदम रुकाने होंगे तो, क्योंकि यहाँ पर क्वालिफाई के लिए आज की शाम किसके नाम होगी नितिन सर जी? आपण पाहू शकतायत दुसरा मॅच या 2 संघामध्ये पाहू शकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय केणी, समोर पाहायला मिळतंय सुहान भोईर. थोडंसं शफल झाल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेला. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मतीनं टीम इथून जाऊन पोहोचतंय. 14 रन 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून सध्या धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जाते, कारण पहिले 3 बॉल वाईड आले होते, त्यावर चौकार आला म्हणता एकूण 7 धावा एकही बॉल न हाताळताना खर्च केला होता. तो आपण पाहतायत गोलंदाज नयनच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 रन. सही कहा नितिन सर जी। देखिए बहुत स्कोर 44 दिखा रहा है, जहां पर अगर 12 के रन से बल्लेबाजी हो गई तो यहाँ पर करंट रन से बल्लेबाजी हुई तो 38 39 रन 10 के रन से दिखाए जा रहे हैं। बेहतरीन बल्लेबाजी करनी होगी। फीस से लेग स्टंप के बाहर गेंद है, अंपायर घूम जाएंगे। लगातार वाइट बॉल का इशारा आता हुआ और एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती होती हुई, क्योंकि एक रन कीमती है, क्योंकि ये मुकाबले में आपको कंपल्सरी चेज है, तो वो 1 रन की कीमत आपको इस मैदान पर जाननी होगी। जरूर जरूर 4 बॉल वाईट आलेत. या ओव्हरचा विचार केला तर 15 रन्स 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिथे कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मतीने टीम जाऊन पोहोचतंय. अगदी 16 रन 16 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. तदनंतर या ओव्हरमध्ये चांगली खराब प्रदर्शन राहिले प्रणय केणीचं, कारण प्रणयने 4 वाईट बॉल, एक त्याच्यावर अवांतरचा चौकार आला होता. म्हणजे एकूण 8 धावा अतिरिक्त खर्च केल्यात. या षटकाचा विचार केला तर 16 रन विदाउट लॉस. अजून येणारे 2 बॉल आहेत. सही कहा नितिन सर जी। वहां पर गेंदबाजी अच्छी करनी होगी, क्योंकि अभी तक 12 रन खर्चे गए हैं गेंदबाज द्वारा। चेंजअप पर स्कोर, क्लीन बॉल, फिनिश शॉट ऑन, लेग स्टंप लेकर जाती हुई गेंद, बल्लेबाज मैदान के बाहर गॉन। हे आई बोले उगवता सूर्य आला की सांग देल माझा कोंबडा बांग लागेल बघतांची डोंगरान रांग गो बघतांची डोंगरान रांग हे पोरी जाऊन त्या Thank you. साडी नवी
बसले आपण पाहू शकता थोडेसे सफल झाले होते, यष्टी अगदी दाखवल्या होत्या आणि गोलंदाजांना अगदी वाकवण्याचं काम केलंय. सुंदर पहिल्या ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. इथून प्रसाद आलाय नवीन बॅटर आणि त्यांची मात्र एक डे नाईट स्पर्धा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 23 ते 26 एप्रिल असा क्रिकेटचा महारणसंग्राम असेल. धावसंख्या आपण पाहिली तर 16 रन, एक गडी बाद, तब्बल शेवटचा बॉल असेल. हे षटक पाहिलं तर एकदम लांब लचक षटक जरूर पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू असेल. गोलंदाज गोली मार्कर प्रणय किणी, लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतात प्रसाद. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2. हो पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. 5वा वाईट बॉल येतोय या षटकाचा विचार केला तर, म्हणजे आतापर्यंत चेंडू हाताळला गेला तब्बल 11 या ओव्हरचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलोय. 10 बॉल आतापर्यंत हाताळले गेल्यात. शेवटचा बॉल आपण पाहतायत. पुन्हा एकदा पंच मात्र कवायत करतात आजच्या दिवसामध्ये, या सकाळच्या सत्रामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलोय 18. सही का नितिन सर जी, अभी तक 6 लगातार वाइड गेंदें आई हैं और हमारे ऑफिशियल अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिलता हुआ नजर आ रहा है, क्योंकि गेंदबाज वहाँ पर खराब गेंदबाजी का नज़ारा पेश करते हुए नजर आ रहे हैं. गेंदबाजी वहाँ पर अच्छी करनी होगी. फिर अच्छी गेंद है मगर लेग स्टंप छोड़ती हुई गेंद, फिर से अंपायर को दोनों हाथ अपने खोलते हुए नजर आएंगे. एक्स्ट्रा रन यहाँ पर वाइड का इशारा आता हुआ नजर आएगा. इसको जाकर पहुंचा हुआ 19 रनों पर अब गेंदबाजों को बैकअप करना है, क्योंकि 11 मिनट आपने ये ओवर के लिए लिए हैं. अभी तक आखिरी गेंद आना बाकी है. 7 स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार है. स्ट्रेट ड्राइव खेला, वी में खेल दिया है. लंगा के बीच में से गैप तक गेंद को फील किया जाएगा. 1 रन पूरा हुआ, दूसरे की मांग है मगर कॉलिंग अच्छी है. ओवर नंबर 2 का खेल समाप्त. रन संख्या 2020. 16 रन इस ओवर में आए हैं. महंगे साबित गेंदबाज हुए हैं. चलिए मैदान के अंदर थोड़ा सा पानी चाहिए खिलाड़ियों के लिए. वो पानी मैदान के अंदर जाएगा मगर एक छोटा सा ब्रेक में संगीत, फिर मैदान के और तीसरी ओवर की कहानी को लेकर कमांड दीजिए. केट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. 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 थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. नारंगी ग्रामीण धमाका आपण पाहतायत 20-25. और देखिए अब स्क्रीन पर डिफेंस लाइव पर दिखाया जाता हुआ हितेश होपा बाबू, एक बेहतरीन खिलाड़ी, नारंगी बी के बेहतरीन गेंदबाज बल्लेबाज है, ऑलराउंडर खिलाड़ी है, और उसको कैमरे पर कैच किए जाते हुए हमारे डिफेंस लाइव के. चलिए मैच ऑन है. तीसरा ओवर लेकर गेंदबाज तैयार जो आएंगे गेंदबाजी पर. अब बल्लेबाजी का जलवा होना चाहिए. आउट साइड पर गेंद को खेल दिया, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फिल किया जाएगा. एक रन दूसरे की मांग है, सबसे सफल हुए खिलाड़ी और उसका पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने. इस 2 रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 22 रनों पर. इथून चांगली सुरुवात आपण पाहतात. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. 22 रन 22. मागचे षटक पाहिलं तर धावा खर्च केल्या, 16 धावा खर्च केल्यात. प्रणय किनीचं तर षटक राहिलं तब्बल 6 वाईट बॉल, त्यामध्ये एक आणखीन चौकार, म्हणजे अधिक तर 10 धावा खर्च केल्या होत्या मागच्या ओव्हरमध्ये. आणि युवा ग्रुपसाठी मात्र ते चांगलं साबित ठरलं, कारण युवा ग्रुप थोडा स्ट्रगल करत होता. फक्त 4 धावा आल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या त्या. इथून षटक क्रमांक 3 आपण पाहताय. 22 रन 22, एक गडी बाद झालाय. सही का नितिन सर जी, 22 रन बने और एक विकेट गंवाया है युवा ग्रुप टीम ने. अब मगर गेंदबाज जाए ऑफ स्टंप पर गेंद कट करना चाहते, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. अब बल्लेबाज यहाँ पर सफर करते हुए नजर आ रहे थे, मगर गेंद स्टंप के अंदर थी और लाइन के अंदर से गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में. अपनी पे देख सकते, देखिए बैकफुट पर जाकर गेंद को खेलने का प्रयास था, मगर गेंद ने गुड लाइन से उछाले कर सीधी थोड़ी सी कट होती हुई स्विंग एंड मिस और सीधे विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. बेहतरीन गेंदबाजी जय द्वारा आपको देखने को मिलती है. अभी तक 3 गेंदें फेंकी है और 2 रन खर्चे गए हैं. 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. तीसरा ओवर चलता हुआ.
बेहतरीन गेंद थी, गेंद को बैकफुट पर जाकर गेंद को खेला कवर रीजन लॉन्ग ऑन पर। अब गेंद को मिला के शिरारी जब तक गेंद को फील करते 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। कॉलिंग अच्छी थी, उतना ही आंखों में इशारा था और इस 2 रन को चुरा लिया। रन संख्या 24, 24 रनों पर जाती हुई। परंतु चुकीच्या एंडिंगला ट्रो झाला की कारण कारण या बाजूला जरी डायरेक्ट हिट फेकला असता तरी मात्र विकेट्स होण्याचे चान्सेस होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. 4 बॉलवर 4 धावा खर्च केल्या. जयने चांगली गोलंदाजी केलंय. इथून प्रसादला चांगली बॅटिंग करावी लागेल. 24. इथून चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला इंटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. शेवटचा मोमेंटला अडवला गेलाय. विनीत तिथे आला होता आणि पाहता पाहता अगदी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 3 धावांची टीम जाऊन पोहोचेल 27. अजून 1 बॉलचा खेळ शेष आहे. 27 धावा स्कोर कार्डवर. याच प्रोजेक्ट स्कोरने झालं गेले तर 39 होतील. 10ची सरासरी केली तर 39, 12ची सरासरी 41 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाऊ शकतात. परंतु त्याच्यापेक्षा आणखीन चांगली कामगिरी करावी लागेल युवा ग्रुप वाढीव टीमला आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल आई जीवदानी कसंही बीट टीमला. सध्या शेवटचा बॉल म्हणजे 7 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 27 धावा स्कोर कार्डवर. विकीच्या बॅटमधनं मात्र धावा आल्या नाहीत. विकीचे 7 बॉलमध्ये 5 धावांचं योगदान, 6 बॉलमध्ये प्रसादचं योगदान, 8 धावांचं राहिलंय. सध्या 27 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल. जय समोर आपण पाहतात विकी पाटील. हो या मॅचचा फ्लेक्सचा फटका पाहायला मिळालाय. चेंडू निघून जाईल. पंचांचा सिग्नल येत आहेत. हा येतोय धमाकेदार षटकार 6 आणि टीमची टोटल 3 षटकाची समाप्ती. 11च्या सरासरीने 33 धावा 1 गडी बाद. थैंक यू। चलिए अब डीबीएन लाइव है ये कवरेज और ये शॉट आपने रिप्ले में देखा, एक फुल टॉस गेंद लेग स्टंप पर थी और बेहतरीन अंदाज में उस गेंद को खिल दिया था। मगर अब देख सकते हैं हमारे ऑफिशियल अंपायरों को दिखाया जाता हुआ कैमरा पर मयूर मंगेला सर जी, उसके बाद संतोष बंधु सर जी, ये 2 ऑफिशियल अंपायर इस मैच को अंजाम देते हुए नजर आ रहे हैं। डीबीएन लाइव एक बेहतरीन कवरेज। अनित सर जी आपने और 201 बाइक का हकदार घासपाड़ा ट्रॉफी 2025 में जिन्होंने बेहतरीन प्रदर्शन किया था वही हमारे मयूर मांगेला सर जी आपको ऑफिशियल अंपायरिंग पर स्कोर पर दिखाई देते हुए। अभी आने वाली 6 गेंदें हैं, मगर 6 गेंदों में कौन से अंदाज में बल्लेबाजी का जलवा होगा। आदित्य गेंदबाजी पर आए हैं मगर 6 गेंदें प्रसाद स्ट्राइक पर खेलने के तैयार। फुल टॉस गेंद थी, घुटना टेकाया और गेंद को फेंक दिया डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर। क्या अंपायर का निर्णय आएगा ये हम देखेंगे। और ये गेंद सी मारेगा बाहर। 6 रन कमानी। चला दोन्ही कर्णधार शिग्नेश घासकोपरी आणि तसंच वाघेबा यंगस्टार शिरगाव दोनों कप्तान। चलिए जल्द से जल्द टॉस के लिए तैयार हो जाए। मिस टाइम शॉट है अपने बॉल में, गेंद को कैच का मौका है और ले लिया कैच। जवाब मिलता हुआ वो तुम्हारी ये हमारी बल्लेबाज कौन। आप देख सकते हैं प्रसाद बेहतरीन बल्लेबाजी का छलवा बिखरता हुआ नजर आया। जिन्होंने अच्छी पारी खेली, 14 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए, 8 गेंदों का सामना किया जिसमें एक बी की षटकार आपण पाहिला। चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो आपण टॉस साठी या। शिग्नेश घासकोपरी तसा यंगस्टार शिरगाव। चला दोन्ही कर्णधार तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण थोडा आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतोय। सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय। आज पहिला दिवस ग्रामीण धमाका 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। शेवटचे 4 बॉल आहेत. नवीन फलंदाज विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदित्य मात्र ब्रेक थ्रू जरूर दिला गेला कारण पहिल्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर विकेट्स. दोन्ही कॅप्टन्स लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेल खाली, सुंदर अप्रतिम झेल टिपला गेलाय. आल्या पावली पात्र विशाल पाटीलला माघारी परतवण्याचं काम, परंतु पंचांनी सांगितलंय नो बॉल. जीवनदान मिळालंय, एकंदर आपण पाहू शकतायत. चलिए दोस्तों, ये यहाँ पर फील्डिंग सेशन आप देख सकते हैं, क्योंकि लेग साइड में 3 खिलाड़ी थे और हम पार की निगाह से आप नहीं बच सकते. अब अगली गेंद है फ्री हिट, क्योंकि टूर्नामेंट है सुपर हिट. अगली गेंद है फ्री हिट, उगड़ा डोए पहानी पुरता चेंडू है फ्री हिट, मगर गुम उठाकर खेलने का बल्लेबाजों के लिए मौका है. नितिन सर जी, क्या गुम उठाकर खेलने का मौका मिल जाएगा बल्लेबाजों को? गेंदबाज करने देंगे. संधी तर आहे. फ्री हिटचा हा बॉल, विकीकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. गोलंदाज आदित्य, पुढील बॉल. फ्री हिटचा हा बॉल, इथे क्षेत्ररक्षक आहे आणि ते कॅच सुटलाय. जरी कॅच घेतला तरी आउट नसता, त्यालाही माहिती आहे. परंतु 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 43 रन, 43 धावा. शेवटचे 3 बॉल आहेत. 3 मध्ये इथून 10 धावा जर येत आहेत तरी 53, 54, 55चा टार्गेट पर्यंत पोहोचू शकतोय. सुरुवातीला हा संघ स्ट्रगल करत होता, परंतु ते नयनचं षटक, वाईट बॉल आलंय आणि या संघाला मात्र सावरण्याचं काम झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. इथून पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट बॉल. पंचांच्या भूमिकेत संतोष बंधू आपण पाहतात, दुसऱ्या बाजूने मयूर मांगेला. 2 पंच चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले 44, 44 धावा स्कोर कार्डवर आहेत जैर सर. सही कहा नितिन सर जी, अभी भी 3 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है, मगर बल्लेबाजों को यहाँ पर रुकाना होगा. गेंदबाजों के लिए कदमों का इस्तेमाल किया विकी ने और गेंद को खेल दिया लंगा पर. जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. कॉलिंग अच्छी है और गेंद जब तक गेंदबाजों के हाथों से छुट्टी भी नजर आई, मगर 1-1 रन की कीमत को जानना होगा. इसको जाकर बोता हुआ 46. अब 2 गेंदों का खेल है कि ये नितिन सर जी 50 का आंकड़ा हमें पहले मुकाबले में रन संख्या देखने को मिली, मगर ये मुकाबले में हम टारगेट को अच्छी तरह से देख रहे हैं. क्या कहना चाहेंगे आप? यावेळेस आपण 46 रन्स आहेत. इथून 4 धावा येतात. 50 क्रॉस केली जाईल. शेवटचे 2 बॉल. गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा. हो सफल झाले होते. इथे सुंदर आपण पाहतात झेल टिपला गेलाय. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. चलिए, विकेट गिरता हुआ मधु संगीत मैदान पर आता हुआ और दोन्ही कर्णधार चला आपण टॉस साठी तयार हो अशी तुम्हाला विनंती करत आहे. गेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हुमान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद. थँक्यू. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. हाही ऑडिटर बॅटर आहे, परंतु शेवटचा बॉल असेल. 46, 46 धावा. गोलंदाज गुली मार्कवर. पुढील बॉल. शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळता आला नाहीये. सिंगल मिळेल. विकेट किपर पुढे आले होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, तिथे कोणी नाहीये आणि पाहता पाहता 3 धावाही परिपूर्ण केल्यात. जिथे 1 धाव होती तिथे आणखीन अतिरिक्त 2 धावा आल्यात आणि टीमला अगदी पोहोचवलं गेले. 4 षटकाची समाप्ती. 49 ऑन द स्कोर कार्ड. 50 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. नितिन सर जी, आपने देखा वहां पर खिलाड़ी वहां पर गेंद को ढूंढते रह गए, ढूंढते साजना, मगर विकेट कीपर ने क्या किया, वहां पर से थ्रो करना था, डायरेक्ट हिट कर सकते थे, बैकअप था, मगर वो बैकअप होता या ना होता, मगर रन संख्या 49, 50 का टारगेट है. जवाब देना होगा कि वो जवाब मिलेगा नहीं मिलेगा. एक छोटे से ब्रेक के बताएंगे. दोन्ही कर्णधार चला आपण टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये तयार व्हा अशी तुम्हाला विनंती करतो. श्री गणेश घासकोपरी आणि तसंच यंगस्टार शिरगाव. चला दोन्ही कर्णधार. आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हुमान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात.
हॅलो. चला दोन्ही कॅप्टन श्री गणेश शिरगाव आणि त्याच्या विपक्ष असेल वाघोबा यंग स्टार. चलिए हमारे और एक बेहतरीन खिलाड़ी वहाँ पर धीरज पाटिल को दिखाया जा रहा है डिफेंडर, और ऐसा कहा जा रहा है कि यहाँ से डॉक्टर धीरज है हमारे एक बेहतरीन, हाँ. और अखिलेश सर जी हमारे बीच उपस्थित हुए हैं, उनका भी दिल के गहरा से इस्तकबाल. और चला डॉक्टर आदरणीय अखिलेश सर जी भी सन्माननीय हैं. चलिए राजेश टॉस जी बॉक्स में पाटील चलेंगे साहेबांच्या नितीन सर जी के शुभ पास. हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत श्री गणेश क्रिकेट क्लब घासकोपरी आणि दुसऱ्या बाजूने असेल वाघोबा यंग स्टार शिरगाव. राजेश सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. शिरगाव कॉलिंग करेल. छाप कॉलिंग केलंय. येस कार्ड येतोय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? शतरक्षण असेल. आयोजन नियोजन कसं होतं ज्याप्रमाणे नारंगी ग्रामीण धमाका आपण पाहतायत. आयोजन नियोजनबद्दल काय बोलू शकत नाही, कारण हा शारजा नारंगी म्हटलं तर शारजा या आपल्या एरियातला ग्राउंड आहे. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती आपण रोखण्याचा प्रयत्न असेल? जवळजवळ 35 ते 40. आज पूर्ण टीम अवेलेबल आहे? हो निश्चितच आहे, 1-2 प्लेयर नसतील. खूप खूप शुभेच्छा. श्री गणेश क्रिकेट क्लब घासकोपरीने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेते आणि या मैदानाचा उल्लेख केला तर शारजाचं हे मैदान आणि त्यालाही लाजवेल असे सुंदर मैदान आपण पाहतात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं सुंदर असं मैदान. जसे मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल. तुकाराम मांगेला सर क्रिकेट विश्लेषक आपण पाहतात, त्यांच्यासमोर जहीर सर तिथे असतील. थँक्यू. हेलो हेलो चेक हेलो. हेलो. चलिए अब घासकोपरी के बेहतरीन खिलाड़ी को दिखाया जा रहा है दीपेश भोई सर जी को. उनका भी स्वागत है इस टूर्नामेंट में. एक बेहतरीन डिफेंस लाइव के कैमरामैन में देखिए उसे भी कैच करते हुए, और इसके बाद उनका मुकाबला अब देखने जा रहे हैं. मगर दोस्तों ये मुकाबला बड़ा है, 50 रनों का टारगेट है. जवाब देना होगा युवा ग्रुप हर टीम के लिए, मगर क्या वो जवाब मिलेगा नहीं मिलेगा ये हम देखेंगे. एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ नारंगी के मैदान पर. टाइमिंग देखिए दोस्तों, टाइमिंग खूप महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. 3 षटका आपल्याला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत, नाहीतर एक खेळाडू आपल्याला 30 सर्कलमध्ये आणायला लागणार आहे, हे लक्षात ठेवा. अशी तुम्हाला विनंती केली जाते आयोजकांच्या वतीने. एक सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामीण नारंगी ग्रामीण धमाका क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. बॉलर सेम. चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती, आपल्या एक प्रतिनिधी समालोचन पेक्षामध्ये पाठवा. माशॉन 50 धावांचं आव्हान येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. युवा ग्रुप टीमसाठी पहिला चेंडू आउट साईडला फ्लिक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी येतोय चौकार. कमांडी द्या. पहली गेंद विनीत के बल्ले पर आई और गेंद को फेंक दिया सीमा रेखा बाहर. बेहतरीन चौका आता हुआ नारंगी ग्रामीण धमाका 4 रन. एक बेहतरीन ये चौके के साथ शुरुआत होती हुई और जवाब देना भी होगा. पावर प्ले है. दूसरी गेंद लेग स्टंप के बाहर है. अंपायर के हाथ खुल जाएंगे. व्हाइट बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 5 रनों पर. 12 घुमाऊंगा 25 की सरासरी है. एक बल्लेबाजों को छलवा दिखाना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने होंगे. एक ओवर में हर एक सिक्सर लगाना है. बेहतरीन ड्राइव ऑनफील्ड के ऊपर से खेल दिया. गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर. बैक टू बैक दूसरा चौका. कमांडी जा. शुक्रिया डीजे. संदेश गेंदबाजी पर है. पहली गेंद पर चौका, दूसरी वाइड, तीसरी पर एक बेहतरीन इनफील्ड के ऊपर से खेल दिया था.
विनीत ने, और विनीत ने पहुंचा दिया टीम को 9 रनों पर, खुद पहुंचे 8 रनों पर। 50 का लक्ष्य का पीछा करना है तो जवाब देना होगा। नारंगी ग्रामीण धमाका, बेहतरीन गेंद, बैट का एज लगा, विकेट कीपर बीट में, थर्ड मैन पर गेंद जारी, आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी गए हैं, फुटबॉल खेला गया है, गेंद को रोका गया है, मगर 2 रन रोकने में नाकाम खिलाड़ी। इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 1-1, 11 रन बनते हुए नजर आएंगे। क्या शुरुआत है, अब यही शुरुआत चाहिए थी, वो शुरुआत होती हुई नजर आ रही है। विनीत को करना होगा क्योंकि गेंदबाजी में बेहतरीन गेंदबाजी का जलवा बिक रहा है, तो बल्लेबाजी में जलवा दिखाना होगा। बेहतरीन गेंद, ऑफ स्टंप पर गेंद कट करना चाहते थे मगर गेंद से बहुत दूर खेलने का प्रयास किया गया। गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। पहला ओवर चलता हुआ, अब बात कीजिए तो 11 रन बने, 50 का लक्ष्य का पूरा करना है, जवाब देना होगा। 39 रनों की और दरकार है। बैट का किनारा लगा है, अब गेंद ऑफिस से थर्ड मैन पर गई है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या 13, 13 रनों पर जाती हुई 37 रनों की और दरकार है। गेंद है 19 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है, जलवा दिखाना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे क्योंकि ये नारंगी का इतिहास मैदान है, कभी खेल बदले का पता नहीं चलेगा। दोपहर का क्षेत्र थोड़ी देर के बाद आपके सामने आएगा, ये सुबह का क्षेत्र है जहां पर सुबह के क्षेत्र में अलग खेल, दोपहर में अलग का खेल हमें देखने को मिल जाता है क्योंकि ये नारंगी के इतिहासी मैदान पर। विनीत की लगली गेंद आउट साइड पर खेला, मिडल पर खिलाड़ी है, ले लेगा कैच और बल्लेबाज विनीत मैदान के बाहर, पहला विकेट गॉन। डीजे आराम पर है, एक बेहतरीन कैच मिड विकेट पर और पहली विकेट का पतन होता हुआ, पहला झटका लगता हुआ विनीत बैक टू डगआउट जाते हुए नजर आएंगे। अब गेंदें रहेगी मैदान पर 18 और रन आने बाकी रहेंगे मैदान पर 37। मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। मगर हमारे साथ बेहतरीन कमेंटेटर तुकाराम मंगल सर जी है जिन्होंने बहुत कुछ सिखाया और आगे बढ़ने का मौका दिया। और दोस्तों यही ऐसी अपेक्षा रहेगी कि तुकाराम सर जी का आशीर्वाद हमारे सर पर रहे और हमें ऐसे ही आगे जाने का मौका मिलते रहे, क्योंकि एक पैनल बन जाएगा तो वाकई में हम बहुत कुछ आगे बढ़े हैं, तो वो तुकाराम सर जी का एहसान है। दोस्तों जिनों के पास बहुत कुछ अनुभव है, और दोस्तों ऐसा अनुभव पहला कमेंटेटर मैंने देखा होगा पूरी दुनिया, पूरे महाराष्ट्र के अंदर, जिन्होंने अपने 25वें साल का पूरा रिकॉर्ड बिना देखे, उल्टा हो या सीधा हो, वो अपने दिमाग से कहते हैं। वैसे हमारे कमेंटेटर तुकाराम मंगल सर जी हमारे साथ जुड़ जाएंगे थोड़ी देर में। डीवीएन लाइव पर तमाम दर्शक हमें सुन रहे, देख रहे हो, तमाम दर्शकों का नारंगी ग्रामीण धमाके में हार्दिक हार्दिक स्वागत है। 2025 क्रिकेट का महासंग्राम महोत्सव अपन बात है। प्रसाद गेंदबाजी पर आएंगे, 18 गेंदे 37 रनों की दरकार है, 18 चेंडू आणि 37 धावा। बिग फाइट, बिग लड़त अपन बात है, बहुत ही बेहतरीन मुकाबले हैं। इफागुरुबा वाडियो टीम के लिए जवाब देना होगा, मगर वहां पर जीवदानी कसाई टीम को लड़ना होगा गेंदबाजी में। हमारे साथ है तुकाराम मंगल सर जी, 18 गेंदे 37 रनों की दरकार है। सर जी क्या कहना चाहेंगे आप? धन्यवाद। नारंगी ग्रामीण धमाका 2025 आहे, धमाके चालू आहेत, आता अजून एक धमाका करायचा आहे। जय आणि जीत ही जोडी आहे, तर त्यांना थांबवण्यासाठी प्रसादला प्रतिसाद कसा मिळतोय तोही बघूया। खालच्या टोकाला लागला, डिस्क केले मध्ये फील्ड केला, एकच धाव मोठ्या धावसंख्येचा पाठलाग। और आपने एक बात सही की, एक गोष्ट तुम्ही लगेच योग्य सांगितली की नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान सकाळचं सत्र आणि त्यानंतर बदलणारं चित्र, म्हणजे सकाळचं सत्र आणि नंतर बदलणारं चित्र, या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्यात। आणि आता थोडं चित्र ते बदलत चाललंय। 1.1 षटकांचा खेळ, धावा दाफलकरती 14, मोठा टार्गेट आहे, टार्गेट मोठा आहे, पण षटकार चौकारानं टार्गेट थोडंसं जवळ येऊ शकेल। पायावरचा चेंडू होता, बेग केलाय, पण क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली ताकद नाही झोकू शकलं, फटका हवेत खेळला, लांब नाही गेला, झेल टिपला गेलाय, गडी बाद। पहला विकेट, दूसरा विकेट गिरता हुआ जीत लौटते हुए नजर आएंगे। दो बेहतरीन बल्लेबाज मैदान के अंदर लड़ रहे थे, एक तरफ जय और एक जीत, मगर जीत की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज बैक टू डगआउट जाते हुए अब मंजिलें बढ़ती हुई नजर आएगी। यहाँ पर जीत ने अपने खाते को भी ओपन नहीं किया, शून्य का चश्मा पहन के मैदान के बाहर जाते हुए नजर आए, मगर क्या गेंदबाजी का नजारा बरसात द्वारा होता हुआ देखिए। लेफ्ट हैंड विकेट आए, बेहतरीन गेंद थी, ओवरपीच, और उसको खेलना चाहते थे जीत, मगर मिस टाइम शॉट, गेंद ने ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और खिलाड़ी के हाथों में दूसरा झटका लगता हुआ। यहाँ पर युवा ग्रुप वाली टीम के लिए
क्योंकि आप गेंदों की बात की जाए तो 16 गेंदे हैं, 36 रनों की दरकार है, मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीरकर रास्ता बनाना होगा। न्यू बैटर अमित मैदान पर दाखिल हुए हैं। अमित के ऊपर जवाबदारी है, जय पर जवाबदारी है, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। मित्रांनो 16 चेंडू आणि 37 धावांचा आव्हान आहे। आउटसाइड पर अमित गए हैं, खिलाड़ी है मगर खिलाड़ी बनेंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने के। सीमा रेखा बाहर 6 रन। क्या बल्लेबाजी आते ही साथ अपना जलवा दिखाया और तुकान सर जी ने कहा था आप बदलेगा खेल और धमाका सिक्सर आता हुआ। क्या कहेंगे सर जी आप? बिलकुल अमित आहे और उन्होंने कमिट किया आहे. अमितनं कमिट केलंय, कमिटमेंट दिले, आपल्या टीमच्या प्रती कमिटमेंट दिले की ते धावा करायचे आहेत, वेगानं धावा करायचे आहेत. पहिला चेंडू फेस करत होते आणि पहिल्या चेंडूला फेस करताना मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येचा पाठलाग मोठा आहे. 20 धावा धावफलकावरती येत असताना जो अटॅकिंग मूड मध्ये सध्या अमित आहेत. अटॅकिंग मूड मध्ये गोलंदाजच्या डोक्यावरनं चेंडू चालला, जोपर्यंत फील करतील एक धाव्या चेंडूवरती पूर्ण एका धाव्यावर समाधान मानावं लागतं. आई जीवदानी कसराडीचा संघ पाठलाग करतोय, मोठा पाठलाग आहे. जवळपास जर पाहिलं 50 धावांचा पाठलाग आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 चेंडू मध्ये करायचे आहेत. 29-29. सही कहा सर जी, यहाँ पर अभी भी मंजिलें दूर है, लड़ना होगा जय और अमित को। अगली गेंद प्रसाद की इस मैदान पर अच्छी गेंद थी, ब्लॉकन में खिली, वहां पर बल्लेबाज बीट होते हुए गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल, एक डॉट गेंद पेशर में लेकर आएगी और पेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है। अब लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि इस मैदान पर लड़ेंगे नहीं तो फिर आगे बढ़ेंगे नहीं, लड़ना होगा। बेहतरीन गेंद थी, ऑन साइड पर गेंद को खेल दिया, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा एक ही रन से संतोष होना पड़ेगा। वहां पर जय को एक रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचा हुआ 22। 22 रनों पर तुम सर जी क्या कहना चाहेंगे? 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, 22 रन बने हैं मगर अभी भी मंजिलें दूर है। 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. और क्या सही का, लढेंगे नहीं तो आगे बढ़ेंगे नहीं. म्हणजे एक भारतीय रणसंग्राम, म्हणजे ज्यावेळेला आपण इंग्रजांच्या विरुद्ध लढलं त्यावेळेला फेमस झाला, बचेंगे तो और भी लढेंगे. दत्ता यांचा फेमस लढला, बचेंगे तो और भी लढेंगे, और लढेंगे तो आगे बढ़ेंगे, लढेंगे तो आगे बढ़ेंगे. त्याच्यानंतर भरपूर काय आलंय तेही येणार आहे. पण 2 षटकांचा खेळ, धावा धावफलकावरती 22. 22 धावा, 2 गडी बाद 22 धावा. ही ड्रोनच्या साह्यानं ज्यावेळेला दृश्य टिपली गेली होती या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान, आणि ड्रोन एरियल व्ह्यू आहे, एरियल व्ह्यू बरोबर दाखवण्याचा प्रयत्न डीबीएनने दाखवलाय. समोर आई जीवदानीचं मंदिर आहे, जसं विरारची वरदायिनी जीवदानी, जीवनदायिनी जीवदानी देवी, आणि तिचा कृपा आशीर्वाद नेहमीच आपल्या सर्वांवरती राहिलाय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे 28 धावा. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत कल्पेश. स्ट्रायकरला जय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटला तोडा लागला आणि तोडा लागला तितका पुरेसा होता त्या चेंडूला मागे जाण्यासाठी. एक चेंडू याचा खेळ झालाय. 11 चेंडू आणि धावा करायच्या 28-28. सही कहा तुकान सर जी, यहाँ पर ऑफ स्टंप के गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे जय, मगर बैट का गेंद टच होती हुई सीधी विकेट कीपर के दस्तान में। अगली गेंद ऑन साइड खेलना चाहते, स्विंग एंड मिस, गेंद विकेट कीपर के दस्तान में। हर गेंद पर प्रेशर दबाव होगा, क्योंकि 10 गेंदे 28 रनों की दरकार है, क्योंकि 14 का रन रेट है। दिमाग की बत्ती को जलाना था, मगर वहां पर क्या बल्लेबाज जला पाएंगे? मगर गेंदबाजों पर हमले चलाने होंगे। एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ अल्पेश गेंदबाजी पर है, जवाब देना होगा। जय अमित है नॉक स्ट्राइक पर, 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे। पुढचा चेंडू ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को ड्राइव कर दिया, गेंद लॉन्ग पर आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा गैप में है, खिलाड़ी दूर से आए, थोड़े से सफल हुए हैं, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे। 9 गेंदे 26 रनों की दरकार है, मंजिलें अभी भी दूर है, गहरा अंधेरा है, मगर इस 3 गेंदों में 1 से 2 विकेट आना चाहिए तो ये मैच का रूप बदले जाएगा। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे? बिलकुल आपने सही कहा, म्हणजे विकेट आलं तर गोलंदाज वरचा ठरेल, पण जर सिक्सर आला बॅटिंग करणारी आई जीवदानी देवीचा उल्लेख केला आपण, बरोबर उजव्या बाजूला सिक्सर येतोय का चेंडू बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली टिपलाय, झेल संपला बॅट्समनचा खेळ. आमच्या डीजेची झाले वेळ. वाटाण्याचा ढोल गाणार रे उरू नको, टना टना रे उरू नको, टना टना पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील, टना टना तुझं बोंबलशील, टना टना. थँक्यू. नक्की जसा टनाटना उडू नको, पण आज आहे ना वैतरणा विभागातील खेळाडू आहेत, म्हणजे प्रत्येकाचे पाठीराखे आहेत, प्रेक्षक वर्ग आलाय, पण सगळ्यात जास्त खुश कोण आहे माहितीये का?
नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे आमचे माली अशोक राणे अशोक माली खुश आहेत आज, कारण अशोक माली पण तिकडे वैतरणालाच राहतात, त्याकरता खुश आहेत. त्यांच्या तिकडे राहणारे खेळाडू आज या मैदानावरती गेले 15 वर्षाहून अधिक काळ अशोक माळी यांनी या मैदानावरती ॲज अ पिच क्युरेटर, ॲज अ माली कित्येक खेळाडू आले, खेळले, प्रत्येकाने त्याची प्रशंसा केली की अशी खेळपट्टी, अशी विकेट फार कमी वेळा पाहायला मिळते, जी बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी दोघांसाठी मदत करते. अशी विकेट फार कमी अभावाने खेळायला मिळते त्यांना. जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत दुसरी धाव घेतले. हो, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धावफलकावरती 26, 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हातातनं निसटला, त्याच्यामुळे थोडीशी आलाय, म्हणून अशोक मालीवरती ती चर्चा आहे. रिप्ले आपण पाहू शकता. नाही, चेंडू मागे सुटलेला होता, कारण ज्यावेळेला आणि या गोलंदाजा देखील कौतुक, त्याने अपील देखील नाही केलं. चांगली खेळाडू होती. डाऊन द ग्राउंड झेल टिपला गेलाय. विकेट शेवटच्या चेंडूवरती आला विकेट, म्हणून मी अजयभाई इस्लेम यांनी जिक्र केला. अशी खेळपट्टी, अशी विकेट फार कमी वेळेला टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना मिळते. आणि गेले 15 वर्षाहून अधिक काळ नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानाला, म्हणजे या जी हिरवळ दिसते, ती हिरवळीला जपण्याचं काम, या खेळपट्टीला तयार करण्याचं काम, या विकेटला मेंटेन. मग टेनिस बॉल क्रिकेट, सीझन बॉल क्रिकेट, म्हणजे जसं आपण दसऱ्याचा सण जातो आणि त्यानंतर या मैदानाला ज्यावेळेला खेळायला सुरुवात होते, गेम इज ऑन जसं म्हणूया, ज्यावेळेला ऑन होतो, त्यानंतर पाऊस पडेपर्यंत जवळपास 7 ते 8 महिने या मैदानावरती क्रिकेट खेळलं जातं. एक दिवसाआड किंवा प्रत्येक दिवशी क्रिकेट खेळलं जातं. अशा वेळेला खेळपट्टी तयार करणं, विकेट बनवणं हे मोठं आव्हान असतं. आणि हे मोठं आव्हान आमचे अशोक राणे यांनी पार केलेले आहेत. आणि बरोबर ते जिथे राहतात ना, पनसपाडा वैतरणाला, आता त्याच परिसरात खेळाडू आज आले आहेत, त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती थोडं स्माइल आहे. सही का दुकान सर जी, यहाँ पर 6 गेंदे और 24 रन है. वाकई में माली की जितनी तारीफ की जाए उतनी कम है दोस्तों. ऐसी विकेट बहुत कम जगह पर देखने को मिल जाएगी. मगर बल्लेबाज भी खुश है इस मैदान पर, गेंदबाज भी खुश है. अगली गेंद न्यू बैटर मैदान पर है, आउट साइड पर खेलना चाहते थे. मिस टाइम शॉट है, गेंद निशान पर. जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. यहाँ पर रनआउट का मौका भी है. देखना अंपायर का निर्णय क्या आता हुआ. आप थर्ड अंपायर बीजी होते हुए नजर आएंगे. क्या यहाँ पर थर्ड अंपायर क्या निर्णय लेकर भेजेंगे मैदान पर, ये मैच का रूपरेखा क्या बदलेगी. मगर दोस्तों आपकी दिल की धड़कनें तेज होती हुई नजर आएगी. एकच गोष्ट असेल, कदाचित चेंडू गॅदर केला ना, तो स्टंपच्या पुढे गेलाय. आता पुढे येऊन मागे किती वेळाने गेलाय हा एकच प्रश्न असेल. कारण जर स्टंपच्या मागे बिहाइंड असतं तर कदाचित निर्णय थोडासा वेगळा असता. तो एक जर वेळ गेला असेल तर तो वेळ फलंदाजाच्या फायदेशीर ठरला असेल, किंवा जर वेळ बरोबर योग्य वेळी घेतलाय गोलंदाजानं तर विकीनं, तर फायदा तिथे त्यांनाही होणार आहे. थोडंसं टेन्शन आहे, दगदग आहे. चला पाहूया काय घडलं होतं. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात पुन्हा, कारण क्लोज आहे थोडं. बॅट ज्यावेळेला ग्राउंड झाले त्यावेळेला ती पट्टीच्या किती हातबाहेर. आणि बॉलरनं जो एक माझ्या मनामध्ये तो प्रश्न होता की गोलंदाजानं किती क्विकली लावलाय. बघा, चेंडू गॅदर केला गेला, विकीनं चेंडूला गॅदर केलं, त्यावेळेला स्टंपला चेंडू येऊन लागलाय, धडधड आहे. बॅट आले, पण ज्यावेळेला चेंडू लागलाय त्यावेळेला हो थोडा क्लोज. पंचाचा निर्णय येणार आहे. तिसरे पंच रेडी आहेत आपला डिसिजन देण्यासाठी. बघूया, कारण बॅट थोडी हातात नाही निसटले आणि
वरी आली आहे, या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. क्लोज आहे DBN अशी चित्र म्हणजे फक्त निर्णय होणार आहे. पंचांचा इशारा OUT आउट. एकच गोष्ट होती कारण बॅट थोडीशी वर राहिली त्या क्रीजच्या आणि अशी दृश्य आपण इंटरनॅशनल लेवलला पाहतो ज्यावेळेला लाईव्ह केलं जातं. पण DBN आहे जसे कहते ना DBN है तो मुमकिन भी है आणि तेच केलं होतं आणि त्यांनी योग्य वेळेला योग्य दिलं. प्रणयला परतावं लागतंय पहिल्याच चेंडूवरती धावा आहे धावफलकावरती 27. बघा या सर्व गोष्टी करायच्या ना आता काय महत्त्वाचं काय असतं जर बाई की फोकस कॅमेरामॅनचा फोकस तुमचा महत्त्वाचा असतो. थँक्यू डीजे. कॅमेरामॅनचा फोकस महत्त्वाचा असतो आणि तोच आहे ज्यावेळेला थ्रो आला कलेक्ट केला आणि त्यावेळेला योग्य वेळेला कॅमेरामॅन तिथे आलाय आणि विकेट गडी बाद. सही कहा, वहां पर बेहतरीन शॉट है, गेंद हवा में और गेंद अब सीमा रेखा बाहर. 6 रनों के लिए फर्रार. कमान डीजा. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार शुक्रिया डीजे. 3 गेंदे और अब 17 रनों की दरकार है. आमिर है ये गेंद पर अगर और एक बिगी आता है तो ये मैच का रूपरेखा बदल जाएगी. यहाँ पर करना होगा, लड़ना होगा, कंपल्सरी चीज है. अब गेंदबाज पेशर में दबाव है. 4 गेंदे 17 रनों की दरकार है. मिस टाइम शॉट है, गेंद हवा में है. खिलाड़ी जब तक जाएंगे मगर गेंद अनाउंस में गिरेगी. जब तक गेंद को फीड करेंगे 2 रन पूरा होता हुआ नजर आएंगे. मगर 3 गेंदे 15 रन. तो कौन सा जी ये गेंद दोनों टीमों के लिए विजेत होगी. बघा कालचा IPLचा मॅच आपण पाहिलाय दिल्ली वर्सेस LSG. काय मॅच. आशुतोष शर्मा त्यावेळेला ज्यावेळेला आकाश सोबत त्याने म्हटलं आशुतोष है आस है तो आशु है तो आज भी है. आस है और टीम थोडीशी आसपास आहे. तसं आसपास आहे चेंडूला खेळायचे क्षेत्ररक्षक पण पास आहे आणि सर्वात आहे तो क्षेत्ररक्षक पण खास आहे. त्याने आतापर्यंत 3 झेल टिपलेत, 3 कॅच घेतल्यात. विकेट गडी बाद झालाय. 11 ही आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. 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 थैंक यू डीजे. चलिए अब 2 गेंदे और 15 रन. मगर दोस्तों ये मैदान ने 2 गेंदे 16 भी देखे हैं क्योंकि कुछ भी क्रिकेट में मुमकिन नहीं है मगर कभी भी खेल बदलता है. ये नारंगी का मैदान है. फ्राइड नंबर से गेंदबाजी अंश गेंद थी ऑनसाइड खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का परफेक्ट संबंध नहीं. बाल में रनआउट का मौका है. अब बल्लेबाज को अब लौटना होगा. विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. कमांडी जा. असे रस्ते येतात म्हणजे नाक्यावर जातो तेव्हा 2 रस्ते असतात. फक्त आपल्याला माहिती पाहिजे का कुठल्या वाटेला जायचं आहे. नाही तर वाट लावणारे मागे उभे असतात. कुठल्या वाटेला जायचंय तेही तुम्हाला माहिती पाहिजे. सामना अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि युवा आहे, जोश आहे, त्याच्यामुळे सर्व काही आहेत आणि नेम पण आहे. बरेच जण सांगायचे बाबा याचा काही नेम नाही, पण आता नेम लागलाय स्टंपवरती. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. वावरती चेंडू धरू आदळलाय पण हा सामना जिंकलाय. युवा ग्रुप वाढीवनं 49 धावा केल्या आणि प्रतिस्पर्ध्याला 35 वरती रोखलंय. 12 धावानं हा सामना जिंकलाय टीम युवा ग्रुप वाढीव. आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय